नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला पीठ वांगं म्हणजे बेसन भरून वांगं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ही मी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. हे त्याच्यात 2-3 बटाटे घालणार आहे भरून. आणि आधी महत्त्वाचं म्हणजे सारण तुम्हाला करून दाखवते. त्याच्यासाठी हे म्हणजे त्याच्यामध्ये भरायचं सारण. त्यासाठी हे वाटीभर बेसन घेतलं आहे. त्यामध्ये मी हे सुकं खोबरं घालणार आहे, भाजलेलं सुकं खोबरं. सुंदर लागतं त्याच्यात सुकं खोबरं. त्यानंतर जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट. तिखट याच्यात व्यवस्थित लागतं, कारण काय आता ते गुळचट होतात. तिखट व्यवस्थित घालायचं, लाल तिखट. हळद, हिंग, थोडा अगदी स्वादाचा साठी गरम मसाला. हा मसाला घरी केलेला आहे. आता आपण हे सगळं साहित्य घालून घेतलं आहे, एकत्र करून घेतलं आहे. आता त्यावर मी हे तेल इकडे गरम होत ठेवलं आहे. ते तेल ओतणार आहे. जे आपण तापलं आहे का बघायचं. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. बेसनवर घालणार आहे. ही वांगी आपल्याला तेलावरच करायची असतात. मग त्याच्यात पाणी घालायचं नसतं. तेलावरच ताट वर ठेवून फोडणीला टाकलं की ताट वर ठेवायचं आणि ही वाफेवर शिजवायची. पण त्यामध्ये पाणी घालायचं नसतं. नेहमी आपण भाजीत जसं पाणी घालतो तसं या भाजीत पाणी घालायचं नसतं. असंच आपलं हे सारण तयार झालं. तर पुढची कृती म्हणजे वांगी कापून घेणं. कापून घ्यायची. असं व्यवस्थित बघून घ्यायचं वांग. सुंदर वांगी. सध्या बाजारात सगळ्या भाज्या छान एकदम आलेल्या आहेत. त्याच्यामुळे विविध प्रकार आपल्याला करता येतात. आणि प्रत्येक सीझनला प्रत्येक भाजीचं वैशिष्ट्य असतं. असे आपण सगळ्यात मी बघून चिरून घेते आणि तुम्हाला एखादं भरून दाखवते कसं भरायचं ते. पण ही वांगी अशी छान भरून घेऊया. व्यवस्थित घट्ट भरून घ्यायची. पीठ चांगलं भरलं जातं याच्यात व्यवस्थित. असं चेपून असं भरून घ्यायचं व्यवस्थित. अशी आता मी सगळी वांगी भरून घेते. त्यामध्ये तेल घालूया. भाजी आपल्याला तेलावरच वाफवायची आहे, पण पिठात तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे आता मी कमी घातलं आहे तेल. तापलं, तेल व्यवस्थित तापलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे, जिरं टाकलं आहे, ते जिरं तडतडलेलं आहे. आता आपण त्याच्यावर हिंग घालणार आहोत. हिंग, हळद,
आता ही आपण भरलेली वांगी आणि बटाटे असं सगळं लावणार आहोत. शक्यतो चमच्यानं न हलवता अशी बघायचं, कारण चमच्यानं हलवलं की वांगी फुटतात. त्याच्यामुळे शक्यतो असं हपकावून अशी शिजवून घ्यायची छानपैकी मंद आचेवर. अशी वांगी सगळी आपण ही शिजवून घ्यायची. तर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर आपण झाकण काढूया. असं बघा, शक्यतो ही अशीच परतून घ्यायची. तर अजून एकदा मी अशी हपकावून घेणार आहे आणि त्यानंतर मी हा मसाला आहे हा मी वर घालणार आहे. परत झाकण ठेवते. झाकण काढूया. हा किती सुंदर दिसतंय बघा. तर आपण हे एकदा असंच परत करून घ्यायचं. आणि आता हा उरलेला मसाला आहे ना, हा मी वरती सगळा घालणार आहे. आणि अगदी मंद याच्यावर हे सगळं शिजवून घेणार आहे. वांगे शिजायला वेळ लागत नाही, पण बटाटा असतो त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. सगळं मंद आचेवर आता शिजवून घेणार. पाणी याच्यात वापरलेलं नाही आहे. ची भाजी म्हणजे पीठ वांग व्यवस्थित शिजलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे किती सुंदर दिसतंय बघा. ते त्याला पाणी न लावता शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे छान ते शिजलं आहे. तेलावरच वाफवलेलं आहे, वरती पाणी ठेवून. बटाटा पण शिजला आहे. असं छान असं एक वेगळीच चव येते ह्या वांग्याला. पाणी नसल्यामुळे चव खूप भारी येते. असं हे वांगं आपलं तयार आहे. असं हे आपलं छानपैकी पीठ वांगं खाण्यासाठी तयार आहे. तर हा मी व्हिडिओ कसा केला, ही वांगी मी कशी भरली, काय काय साहित्य घेतलं, यापूर्वीसुद्धा मी हा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे. फक्त थोडी वेगळी पद्धत आहे आणि आज हा प्रकार दाखवला आहे. भरली वांगीचीसुद्धा दाखवलेली आहेत. तर माझे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि आत्ताचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील. धन्यवाद. हे पीठ वांग आणि त्याच्याबरोबर ही अशी छानपैकी तांदूळाची भाकरी बरोबर कैरीचं लोणचं, असा आजचा आमचा छान मेनू आहे. नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.